अद्य द्वितीयः पाठः। कालच्या तासाला आपण बालकः पठति इत्यादी पाहिलं। एकदा रिव्हिजन करूया आपण। बालकः पठति, बालकाः पठन्ति, नरः पठति, नराः पठन्ति, सः पठति, ते पठन्ति, अश्वः धावति, अश्वाः धावन्ति, नरः लिखति, नराः लिखन्ति, सः लिखति, ते लिखन्ति। या शब्दांचे अर्थही पाहिलेले आहेत। तर आता आपण दुसऱ्या पाठाकडे वळूया। तत्पूर्वी वंदना आजच्या दिवसाची करूया। असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय। ठीक, तर आज द्वितीय पाठाला सुरुवात करूया। आज आपल्याला स्त्रीलिंगी रूप इथे दिसणार आहेत। बालिका क्रीडती, क्रीडती, क्रीड हा नवीन धातू आला आहे आता। क्रीडती, क्रीडती म्हणजे काय? खेळते। बालिका क्रीडती, चित्रावरून कळते आपल्याला मुलगी खेळते। बालिकाः क्रीडन्ति, अनेक वचन, मुली खेळत आहेत। छात्रा लिखती, छात्रा म्हणजे विद्यार्थिनी, छात्रा म्हणजे विद्यार्थिनी। छात्रा लिखती, छात्राः लिखन्ति। कालच्या तासाला आपण 3 वचनं पाहिलेली होती, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन। पण आता इथे 2च दिसतात, तर आपण आत्ता सध्या तरी 2च बघूया। छात्रा लिखती, छात्राः लिखन्ति, सा लिखती, ताः लिखन्ति। सा म्हणजे ती आणि ताः म्हणजे त्या मुली। अनेक वचनी, स्त्रीलिंगामध्ये त्या हे होतं, मराठीमध्ये, संस्कृतमध्ये होतं ताः, ताः लिखन्ति। यानंतर काय आहे? सुधा हसती, सुधा मुलीचं नाव आहे। सुधा हसती, हस धातू आहे, हस धातूचा अर्थ आहे हसणे। सुधा हसती, सा हसती। बालिकाः हसन्ति, मुली, अनेक मुली हसन्ति हसतात। ताः हसन्ति, त्या हसतात। म्हणजे इथे पुन्हा आपल्याला एक वचन साचं ताः बघायला मिळतंय आणि बालिकाचं बालिकाः। रमा पठति, रामः पठति। आता इथे तुम्हाला स्त्रीलिंग आणि पुल्लिंग अशी दोन्ही वाक्य दिलेली आहेत। रमा पठति, रामः पठति, सा पठति, सः पठति। स्त्रीलिंगात सा होतं, पुल्लिंगामध्ये सहा, सहा म्हणजे तो आणि सा म्हणजे ती। बालिकाः धावन्ति, ताः धावन्ति। स्त्रीलिंगामध्ये अनेक वचन आणि पुल्लिंगात काय होतं? बालकाः धावन्ति, ते धावन्ति, ते धावतात, अनेक मुलं धावतात। बालिकाः धावन्ति, मुली धावतात। ताः धावन्ति, त्या सगळ्या जणी धावतात। ठीक, आता यानंतरचा अभ्यास दिलेला आहे। या पाठामध्ये आपल्याला आज 2 अजून क्रियापदं कळलेली आहेत, ती म्हणजे क्रीड आणि हस। आणखीन एक इथं दिलेला आहे पचती। पचती म्हणजे स्वयंपाक करते, पाक करणे, स्वयंपाक करणे म्हणजे पचती। ठीक, आता याचा अनुवाद तुम्ही करायचा आहे। बालिका पठती, बालिका पठती म्हणजे काय? मुलगी वाचते।
बरोबर. छात्रा क्रीडती म्हणजे काय? विद्यार्थिनी खेळते. सा पचती, सा पचती म्हणजे ती स्वयंपाक करते. ताः क्रीडन्ति म्हणजे आता ताः बघा कशामधलं आलं? स्त्रीलिंगामधलं आलं. त्यामुळे त्या सगळ्या जणी खेळतात. सुधा पठती, सुधा वाचते. बालिकाः हसन्ति म्हणजे मुली हसतायत. आता रिक्तस्थानानि पूरयत. तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा गाळलेल्या जागा भरा हा प्रश्न असतो. आता इथे बघा बालिका, यातलं कुठलंही वापरू शकता तुम्ही. धातू पच, क्रीड, नंतर पठ, हस, लिख, धाव कोणताही वापरू शकता. कशी होतात बघा वाक्य? बालिका क्रीडती, बालिका पचती, बालिका हसती. एकवचनाला एकवचन, बालिका एकवचन, हसती तीच येणार सगळीकडे बरं का. बालिका लिखती, बालिका धावती, बालिका पठती. ठीक. आता इथे रमा, रमा हा शब्द आलेला आहे. तर इथेही असंच येईल. रमा हसती, रमा पठती, रमा पचती, रमा क्रीडती, रमा लिखती. आता इथं बघा क्रियापद दिले क्रीडती. क्रीडती म्हणजे काय आहे? एकवचनी क्रियापद आहे. मग तिथे कर्ता म्हणून आपण काय काय घालू शकतो? बालिका क्रीडती, रमा क्रीडती, रामः क्रीडती, सुधा क्रीडती, सा क्रीडती, सः क्रीडती, बालकः क्रीडती, नरः क्रीडती अशी वाक्य आपण याची बनवू शकतो. त्यानंतर आता बघा हसंती असं इथं क्रियापद दिलेलं आहे. आता याचे कर्ते काय येतील? हसंती म्हणजे अनेक वचन आहे. अनेक वचनाचे कर्ते पण अनेक येतील. त्यामुळे बालकाः हसन्ति, बालिकाः हसन्ति, ताः हसन्ति, ते हसन्ति, नराः हसन्ति, जनाः हसन्ति, छात्राः हसन्ति. ठीक. आता इथे बघा गला छात्राः असं लिहिलेलं आहे. आता इथे छात्राः म्हटल्यानंतर क्रियापद पण कसं येणार? अनेक वचनी येणार. छात्राः हसन्ति, छात्राः क्रीडन्ति, कुठलेही धातू घेऊ शकता. छात्राः पठन्ति, छात्राः लिखन्ति. ठीक. यानंतर राधा, राधा एकवचन आहे तर क्रियापद सुद्धा एकवचनी येईल. राधा पठती, राधा पचती, राधा क्रीडती, राधा हसती, राधा लिखती, राधा धावती. आता पुन्हा इकडे घला बघा पठती असं दिलेलं आहे. मग आता इथे एकवचनीच आहे. मग तिथे आपण कर्ते काय काय घेऊ शकतो? सा पठती, सहा पठती. बघा स्त्रीलिंग पुल्लिंग जरी झालं तरी क्रियापदामध्ये काही फरक पडत नाही. बालिका पठती, रमा पठती, सुधा पठती. ठीक. छात्रः पठती, नरः पठती अशी अनेक आपल्याला करता येतात वाक्य. इथे आहे प्रभा, जला प्रभा. आता इथे आपल्याला क्रियापद घालायचं आहे. प्रभा एकवचनी आहे त्यामुळे क्रियापद पण एकवचनी येणार. मग प्रभा क्रीडती, प्रभा पचती, प्रभा पठती. तुम्ही पण अशी वाक्य तयार करू शकता. आता इथे काय म्हटलेलं आहे? फक्त सहा, सा, ते आणि ताहा यांचाच फक्त प्रयोग इथे करायचा आहे. म्हणजे कसं बघा, सुधा पचती,
सुधा स्त्रीलिंगी आहे, मग सुधाला काय म्हणाल? तीसाठी काय? सा पचती, सुधा पचती सा पचती. बालकः क्रीडती सः क्रीडती. तुम्ही हा अभ्यास नीट केला तर तुम्हाला संस्कृत बोलायला सुद्धा एकदम पटकन येणार आहे. त्यामुळे जितकी जास्त वाक्य तुम्हाला अशी करता येतील ती करणं हे आवश्यक आहे. बालिका वदती सा वदती, छात्राः वदन्ति, अनेक वचन आलं. ते वदन्ति किंवा ताः वदन्ति, दोन्ही येतं. कारण छात्र आणि छात्रा या दोन्हीचं अनेक वचन काय येतं? छात्राः असंच येतं. रामः हसति सः हसति, बालकाः क्रीडन्ति ते क्रीडन्ति. ठीक आहे. या ठिकाणी आपला दुसरा पाठ इथं संपलेला आहे. अभ्यास म्हणून तुम्ही अशा प्रकारची 10 वाक्य करणं अपेक्षित आहे. ठीक, थांबूया.